भारताची भीती वाटते म्हणून अमेरिकेने टॅरिफ लागू केला। साता समुद्रापार असूनही काहींना भारताची भीती वाटते। अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यावरून सरसंघ चालकांचा निशाणा। गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये सादर। पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यामध्ये अहवाल सादर। सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। महाराष्ट्र पोलीस दलामधील शिपायांची 15,000 पदं भरली जाणार। विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी मिळणार। 2022 ते 2025 पर्यंत या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना फायदा होणार। दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच फटाके बंदी का लागू करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित। स्वच्छ हवेचा अधिकार दिल्ली एनसीआर क्षेत्रापुरताच मर्यादित नको। फटाके बंदीबाबत धोरण देशव्यापी असायला हवं। सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं मत। राज्यातील खरीप हंगामामधील तब्बल 1,45,44,721 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण। जवळपास 2,50,465 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 99% पेरणी पूर्ण। प्रमुख 75 बस स्थानकांवर मोफत वाचनालय सुरू करणार। पंतप्रधान मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपक्रम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई जुलैमधील 1.61% वरून 2.07% वाढली। भाज्या, मांस, मासे आणि अंडी आदींच्या किमती वाढल्यामुळे महागाईमध्ये वाढ। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या बांधकामाला कालपासून सुरुवात। प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली। स्थानिकांची समजूत काढल्यानंतर एल्फिन्स्टन पुलाच्या बांधकामाला सुरुवात। नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानीच्या देणगी दर्शन पासच्या रकमेमध्ये वाढ। नवरात्र महोत्सव पार पडेपर्यंत देणगी पासच्या रकमेमध्ये वाढ राहणार। 200 रुपयांचा पास नवरात्रीमध्ये 300 रुपयांना मिळणार, तर 500 रुपयांचा देणगी पास 1,000 रुपयांना मिळणार।